नमस्कार शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया आज सकाळच्या ठळक बातम्या। मराठवाड्यात पावसाचा इशारा, कोकण मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता। उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलेले शहर बघा, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, सोलापूर, बीड। दडी पावसाचा इशारा देण्यात आलेले शहर बघा, ठाणे, नांदेड, धाराशिव, लातूर। 41 अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेले ठिकाणे बघा, मालेगाव, जळगाव, धुळे, सोलापूर, अकोला, सांगली, परभणी। राज्य भीषण चारा टंचाईच्या उंबरठ्यावर, गवताच्या काढीसाठी ही जनावरे कासावीस, तर राज्यकर्ते निवडणुकीत मशगूल। चारा टंचाईमुळे जनावरे सांभाळणे सुद्धा आवाक्याबाहेर। राज्याच्या काही भागात पाण्यापेक्षाही चाऱ्याची समस्या वासून उभी आहे, त्यामुळे चाऱ्याचे दर आवाक्याबाहेर गेलेले आहेत। चाऱ्याअभावी अर्धपोटी राहणारी जनावरे सांभाळणे आवाक्याबाहेर जात आहे। दुप्पट उत्पन्नाच्या गॅरंटीला बगल, भाजपाच्या जाहीरनाम्यात जुन्याची उजेडणी, आयात निर्यात धोरणाकडे दुर्लक्ष, पीक विम्यातील त्रुटींकडे सुद्धा पूर्ण दुर्लक्ष। शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे आश्वासन भाजपने 2019च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते। त्यावरून शेतकरी आणि विरोधी पक्ष प्रश्न विचारत असताना भाजपाने दुप्पट उत्पन्नाच्या गॅरंटीला बगल दिली आहे। कृषी उत्पादकता वाढीसाठी 25 लाख कोटींची गुंतवणूक करता येईल, 5 वर्षापर्यंत 0% दराने 1 लाखाचे कर्ज, पीक विम्यातील जोखीम कमी करून विमा मिळेल, तसेच या योजनेची नोंदणी ऐच्छिक करू असेही त्यावेळी सांगण्यात आले होते। यंदाच्या संकल्पपत्रात पीक विम्यातील त्रुटींकडे पूर्ण दुर्लक्ष करून नुकसानीचे तात्काळ आणि योग्य मूल्यांकन केले जाईल, तसेच त्याची भरपाई निश्चितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू असे आश्वासन दिले आहे। मुद्रा MSME कर्जातील NPA आढावा घेणार, काही बँकांची वसुलीची स्थिती चिंताजनक। त्यातून 38,000 कोटींची वाटप। बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की मुद्रा योजनेमुळे सुरक्षित बेरोजगारांना कर्ज वाटपाचा सुलभ पर्याय बँकांना मिळाला। त्यामुळेच गेल्या आर्थिक वर्षात डिसेंबर 2024 अखेर 38,000 कोटी रुपयांच्या पुढे मुद्रांचे कर्ज वाटप होऊ शकले। मात्र वाटलेल्या कर्जांपैकी किमान 4,500 कोटींपेक्षा जास्त रक्कम आता NPA मध्ये गेल्याचा संशय आहे। पावसाचा जिल्ह्याला तडाखा, मुळशी तालुक्यातील डोंगरगाव तसेच इतर भागात झालेल्या पावसाने परिसरातील कलमी आंब्याचे मोठे नुकसान झालेले आहे। जनावरे विकायला जावे तर घेण्यास कोणी नाही। मराठवाड्यात चारा पाणी टंचाईने चिंता वाढली, तसेच खानदेशात पशुधनाची अर्धपोटी गुजराण, अनेक भागात चारा टंचाई समस्या गंभीर होणार। पश्चिम विदर्भात सुद्धा चारा टंचाईचे चाहूल, कमी पावसामुळे यावर्षी प्रकल्पातील पाणी साठ्यात मोठी घट होती। सिंचनासाठी बहुतांश प्रकल्पातून पाणी न मिळाल्याने पीक लागवडीवरही परिणाम झाला, यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। ग्रामीण महाराष्ट्रावर पाणीबाणीचे संकट, 1800 वर गावे, 4000 वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा, ग्रामस्थांसह जनावरांचे हाल। राज्यातील धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे। पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा 40 अंशावर गेलेला आहे। एप्रिलच्या मध्यावर वळीव पावसानेही हुलकावणी दिल्याने पाण्याचे भीषण संकट ओढावले आहे। राज्यातील 1837 हून अधिक गावे आणि 4318 वाड्यांवर 3000 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। कर्नाटक, गुजरातचा साखर हंगाम आटोपला। महाराष्ट्र 109 लाख टन साखर निर्मिती करत देशात प्रथम, तज्ज्ञांचे अंदाज चुकवत राज्याची भरारी। यंदा सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र साखर उत्पादनात मागे होता। आंदोलन व पावसामुळे राज्यातील ऊस तोडणी 15 दिवस ते महिनाभर रखडली। डिसेंबर नंतर मात्र राज्याने साखर उत्पादनात भरारी घेत अग्रक्रम पटकविला। तो 15 एप्रिल अखेर कायम आहे। तज्ज्ञ व साखर उद्योगातील संस्थांचे अंदाज चुकवत राज्याने साखर उत्पादनात भरारी मारली। तूर 12,000पार, सोयाबीन दबावातच। सोयाबीनचे दर हे हंगामभर दबावात असतानाच तुरीच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत आहे। त्या स्थितीमध्ये तुरीला 12,000 रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे, परंतु सोयाबीनला 5,000 रुपयांचाही पल्ला गाठता आलेला आहे। स्थितीमध्ये सोयाबीनचे व्यवहार हे 4,151 ते 4,650 रुपयांनी होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले आहे। बरोबर संत्र्याचे 4 ते 5,000 रुपयाचे दर। अवकाळीच्या नुकसानीमुळे पिकांत सोडली जनावरे। अवकाळीच्या नुकसानीमुळे पीक सावरण्याची शक्यता नसल्याने उन्हाळी पिकांमध्ये शेतकऱ्यांनी आपली जनावरे सोडली आहे। वाऱ्यांसह गारपिटीने उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे। पंचनाम्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे। नुकसानीचा एकत्रित अहवाल तयार करून लवकरच पाठवला जाईल, असे प्रतीक्षा तेजनकर, तहसीलदार रिसोड यांनी म्हटले आहे। नगरमध्ये तुरीचे हेक्टरी 6 क्विंटल उत्पादनात कमालीची घट, दर मात्र चांगला। अवकाळीमुळे सुरगाणा, त्र्यंबकेश्वरला आंबा, काजू बागांचे मोठे नुकसान। उन्हाळी पेरण्यांना टंचाईची झळ, चालू वर्षी पेरणीच्या क्षेत्रात सुमारे 9,733 हेक्टरने घट। जिल्हानिहाय झालेल्या पेरण्या हेक्टरमध्ये तुम्ही इथे बघू शकता। भूमिहीन न करण्याची बुलढाण्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। धन्यवाद।